समजा एक प्रचंड मोठं आणि भव्य असं घर बांधलं जात आहे आणि त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या विटा, सिमेंट आणि लाकूड वापरलं गेलंय. हो, अगदी मजबूत घर. बरोबर. पण कल्पना करा, 1000 वर्षानंतर कोणीतरी त्या घरात राहायला येतं. तेव्हा त्या घराचा मूळ साचा तसाच असतो, पण त्या विटांचा आकार पूर्णपणे बदललेला असतो. अच्छा. लाकडाची जागा चकचकीत काचेने घेतलेली असते आणि सिमेंट चक्क एका अदृश्य डिजिटल कोडमध्ये रूपांतरित झालेलं असतं. म्हणजे वरवर पाहता तेच घर असतं, पण मुळातलं जवळपास काहीच उरत नाही. अगदी तसंच. भाषेच्या आणि साहित्याच्या बाबतीतही अगदी असंच होतं. द डीप डाईव्ह या आपल्या सखोल चर्चेत स्वागत आहे. मी खूप उत्सुक आहे आजच्या विषयासाठी. आणि आज आपण ज्या भाषेच्या घराचा वेध घेणार आहोत ती म्हणजे इंग्रजी भाषा आणि तिचा अथांग साहित्य. खरं तर आज आपण जी इंग्रजी इतक्या सहजतेने वापरतो ना, हो, तिचं 1400 वर्ष पूर्वीचं रूप जर आजच्या काळातल्या एखाद्या व्यक्तीला दाखवलं तर ती कोणती तरी पूर्णपणे वेगळी, परदेशी आणि न समजणारी भाषा आहे असंच नक्की वाटेल. हो ना. आजच्या या सखोल चर्चेत आपण विविध ऐतिहासिक संदर्भ आणि विकिपीडियावरील इंग्रजी साहित्य या अत्यंत सविस्तर लेखाचा आधार घेतला आहे. अगदी बरोबर. आणि त्यातील माहितीच्या आधारे आपण इंग्रजी साहित्याचा तब्बल 1400 वर्षांचा प्रवास उलगडणार आहोत. म्हणजे इथे आपण फक्त तारखा किंवा लेखकांची कंटाळवाणी यादी वाचून दाखवणार नाहीये. नाही नाही, अजिबात नाही. आपण त्या मागचा का आणि कसा हा भाग समजून घेणार आहोत. एक्झॅक्टली. आणि हीच आपली आजची मोहीम आहे. या भाषेच्या विविध ऐतिहासिक कालखंडांचा अभ्यास करताना तत्कालीन समाजातील उलथापालथी आणि त्यातून लेखक, कवी, नाटककारांनी या भाषेला कसा आकार दिला हे समजून घेणं. कारण इंग्रजी साहित्याचा इतिहास हा केवळ शब्दांचा इतिहास नाहीये. मग तो कशाचा इतिहास आहे? तो मानवी उत्क्रांतीचा, युद्धांचा, राजकारणाचा आणि विचारांच्या बदलांचा इतिहास आहे. खरंच. आपण रोजच्या जीवनात अगदी सहजपणे अनेक इंग्रजी शब्द वापरतो. पण आज आपण जी भाषा बोलतो ती शेकडो वर्षांच्या राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षांतून तावून सुलाखून निघालेली आहे. हो, आणि साहित्यातील कोणत्या दिग्गजांनी या भाषेला एका छोट्याशा बेटावरून उचलून जागतिक स्तरावर पोचवले यामागचा इतिहास थक्क करणारा आहे. आपण एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया का? नक्कीच. म्हणजे 5व्या शतकात ब्रिटनमध्ये आलेल्या जर्मनिक टोळ्यांची जी भाषा होती, ज्याला आज आपण जुनी इंग्रजी किंवा ओल्ड इंग्लिश म्हणतो, ती आजच्या इंग्रजीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती ना? हो, ती प्रामुख्याने अँग्लो सॅक्सन लोकांची भाषा होती. इथे आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे त्या काळातली तोंडी साहित्याची किंवा ओरल ट्रेडिशनची परंपरा. अच्छा, म्हणजे ते लिहून ठेवत नव्हते. नाही, त्या काळात कागद किंवा छपाईची सोय नव्हती. समाज प्रामुख्याने योद्ध्यांचा होता. ते रात्री मोठ्या सभागृहांमध्ये शेकोटीभोवती जमायचे आणि त्यांचे कवी, ज्यांना स्कॉप म्हटलं जायचं. स्कॉप मी वाचत होते. कोणता? बेवुल्फ हे आज इंग्लंडचं राष्ट्रीय महाकाव्य मानलं जातं. पण त्यातील मूळ कथा इंग्लंडमध्ये घडतच नाही. ती चक्क स्कॅन्डिनेव्हियामध्ये घडते. हो, हे खूपच रंजक आहे. यामागचं कारण त्यांच्या स्थलांतरात दडलेले आहे. बघा, जेव्हा या जर्मनिक टोळ्या युरोपमधनं ब्रिटनमध्ये आल्या तेव्हा त्या फक्त आपली हत्यारं घेऊन आल्या नाहीत. मग तर आपल्या पूर्वजांच्या कथा, आपली संस्कृती आणि आपले नायकही सोबत घेऊन आल्या. बेवुल्फ हा असाच एक नायक आहे जो एका भयानक राक्षसाशी लढतो. हे साहित्य त्या काळातल्या लोकांच्या जगण्याची धडपड आणि शौर्य दर्शवतं. ठीक आहे, पण मग या अँग्लो सॅक्सन भाषेला पहिला मोठा धक्का कधी बसला? आपण सूत्रांमध्ये असं वाचतो की इसवी सन 1066 साली नॉर्मन लोकांनी इंग्लंडवर विजय मिळवला. अगदी बरोबर. आणि हा खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. मला तर हे एखाद्या आधुनिक कॉर्पोरेट टेकओव्हर सारखं वाटतं. म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, नवीन फ्रेंच बॉस येतात आणि संपूर्ण ऑफिसची अधिकृत भाषाच बदलून टाकतात. मग त्या स्थानिक भाषेचं आणि तिथल्या सामान्य माणसांचं काय झालं? अरे वा, हे टेकओव्हरचं सादृश्य परिस्थिती अगदी अचूकपणे मांडतं. नॉर्मन विजयानंतर इंग्लंडच्या राजदरबाराची, कायद्याची आणि उच्च भूवर्गाची भाषा रातोरात फ्रेंच झाली. बापरे. आणि चर्चमध्ये लॅटिन भाषा वापरली जाऊ लागली. आणि बिचारी जुनी इंग्रजी ही फक्त शेतावर काम करणाऱ्या आणि डुकरांना चारणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांची भाषा उरली. अरे रे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सुमारे 300 वर्ष इंग्रजी भाषेला कोणताही अधिकृत दर्जा नव्हता. म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांची भाषा प्रतिष्ठित आणि जे कष्टकरी आहेत त्यांची भाषा मागासलेली, असा तो थेट वर्गभेद होता. अगदी. पण यातूनच एक वेगळीच प्रक्रिया सुरू झाली. तळागाळातल्या इंग्रजी भाषेमध्ये फ्रेंच शब्दांची प्रचंड मोठी भेसळ होऊ लागली.
इंग्रजी भाषेने शेकडो फ्रेंच शब्द स्वतःमध्ये सामावून घेतले. अच्छा, म्हणजे ते मिश्रण तयार झालं. हो, आणि तिथूनच खऱ्या अर्थाने मिडल इंग्लिश किंवा मध्ययुगीन इंग्रजीचा जन्म झाला. पण या सामान्य माणसांच्या भाषेला साहित्यात खऱ्या अर्थाने कायदेशीर मान्यता आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचं धाडस केलं ते एका माणसाने, कोण? जेफ्री चॉसर. बरोबर, जेफ्री चॉसर. 14व्या शतकात जेव्हा सर्वत्र फ्रेंच आणि लॅटिन भाषेचा दबदबा होता, तेव्हा चॉसरने द कॅन्टरबरी टेल्स हे साहित्य चक्क या सामान्य इंग्रजीत लिहिलं. म्हणजे चॉसरने सर्वसामान्यांच्या भाषेला मुख्य प्रवाहात आणलं खरं, पण तरीही ती भाषा मोजक्याच लोकांपर्यंत मर्यादित होती ना? हो, कारण तेव्हा पुस्तके हाताने लिहिली जायची. एक्झॅक्टली. तिला खऱ्या अर्थाने प्रमाणित करण्याचं आणि युरोपात घराघरात पोचवण्याचं काम एका तंत्रज्ञानाने केलं. 1439 मध्ये योहानेस गुटेनबर्गने छापखान्याचा शोध लावला. हा शोध तर साहित्यासाठी एवढा क्रांतिकारी ठरला की विचारू नका. पण एवढा का? म्हणजे फक्त पुस्तकं छापता येऊ लागली म्हणून? नाही, त्याहून बरंच काही. छापखान्यामुळे साहित्याचं उत्पादन आणि वितरण मुळापासून बदललं. त्याआधी प्रत्येक पुस्तक हाताने लिहून काढावं लागायचं. हो ना? पण छापखान्यात धातूचे सुटे अक्षरांचे ठोकळे वापरले जायचे. अच्छा. आता बघा, जेव्हा तुम्हाला एखाद्या पानाची हजारो प्रती काढायच्या असतात, तेव्हा तुम्हाला शब्दांच्या स्पेलिंगबाबत एकमत करावंच लागतं. हो ना, नाही तर प्रत्येक जण वेगळं स्पेलिंग लिहित बसेल. अगदी बरोबर. त्यामुळे छापखान्याच्या गरजेतूनच इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग आणि व्याकरण यांचं प्रमाणीकरण किंवा स्टँडर्डायझेशन सुरू झालं. वेगवेगळ्या प्रांतातील लोक आता एकच प्रकारची इंग्रजी वाचू लागले. क्या बात आहे. आणि ह्याच तांत्रिक क्रांतीच्या जोडीला 16व्या शतकात रंगभूमीची क्रांती झाली. ट्यूडर आणि जेकोबियन काळात विल्यम शेक्सपियर नावाचं वादळ रंगभूमीवर आलं. हो, साहित्याचं सुवर्ण युगच ते. गोडवे गायले जातात. हे फक्त त्याच्या चांगल्या PR-मुळे होतं का? PR-मुळे. म्हणजे तो योग्य वेळी लंडनच्या रंगभूमीवर होता आणि त्याने लोकांच्या आवडीचं लिहिलं की त्याने खरोखरच नाटकाच्या रचनेत काही मूलभूत बदल केले होते. शेक्सपियरचे यश हे केवळ प्रसिद्धीच्या तंत्रात किंवा नशिबात अजिबात नाहीये. मानवी भावना अत्यंत अचूकपणे आणि गुंतागुंतीसह टिपण्याची त्याची क्षमता अफाट होती. म्हणजे त्याने भाषेला नवीन रूप दिलं. हो. त्या काळात इंग्रजी भाषा अजूनही घडत होती, ती लवचिक होती. जेव्हा शेक्सपियरला एखादी भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नसे, तेव्हा तो स्वतः नवीन शब्द तयार करत असे. अरे च्छा, स्वतःचे शब्द? हो. हॅमलेट आणि मॅकबेथ सारख्या नाटकांतून त्याने मानवी मनाचा तळ, महत्वाकांक्षा आणि सूड भावना ढवळून काढली. तर मिडसमर नाईट्स ड्रीम सारख्या नाटकातून अत्यंत हलक्या फुलक्या कॉमेडीज लिहिल्या. म्हणजे मानसशास्त्र हा विषय जन्माला याच्या आधी शेक्सपियरने मानवी स्वभावाचं पूर्ण मानसशास्त्र रंगभूमीवर मांडलं होतं असं म्हणता येईल? तसंच आहे, पण आपण हे विसरून चालणार नाही की याच काळात क्रिस्टोफर मार्लो आणि बेन जॉन्सन यांचेही मोठे योगदान होते. जॉन्सनने कॉमेडी ऑफ ह्युमर्स लोकप्रिय केली. जॉन्सनची शैली वेगळी होती का? जॉन्सनची शैली शेक्सपियरपेक्षा खूप वेगळी होती. तो माणसाच्या विशिष्ट स्वभावावर किंवा व्यंगावर लक्ष केंद्रित करत असे. पण जर आपण या संपूर्ण सुवर्णयुगाचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला, अगदी, याने इंग्रजी भाषेला असा काही आकार दिला की त्यातील वाक्प्रचार आणि शब्दप्रयोग आजही इंग्रजी साहित्यात आणि दैनंदिन संवादात खोलवर रुजलेले आहेत. बरं, सुवर्णयुगातील या साहित्याचा आणि भावनांच्या उद्रेकानंतर इंग्लंडमध्ये अचानक एक मोठी राजकीय उलथापालथ झाली, बरोबर? हो, देशाने एक भयंकर यादवी युद्ध किंवा सिव्हिल वॉर अनुभवले. 1667 मध्ये जॉन मिल्टनने पॅराडाईज लॉस्ट हे महाकाव्य लिहिले. पण या सगळ्या राजकीय अस्थिरतेचा आणि विशेषतः त्या प्युरिटन विचारसरणीचा साहित्यावर खूप खोलवर परिणाम झाला ना? मी असं वाचलं होतं की त्यांनी थिएटरच बंद केली होती. हो, खरंय ते. प्युरिटन विचारसरणी अत्यंत कडक आणि धार्मिक होती. त्यांच्या मते रंगभूमी, नाटके आणि मनोरंजन ही सगळी पापाची आणि भ्रष्टाचाराची ठिकाणे होती. बाप रे. त्यामुळे त्यांनी चक्क थिएटर्सना टाळे ठोकले. अनेक वर्षे इंग्लंडमध्ये मनोरंजनावर पूर्ण बंदी होती. म्हणजे आजच्या काळात अचानक कोणीतरी इंटरनेट, सिनेमा आणि सर्व OTT प्लॅटफॉर्म्स पूर्णपणे बंद करून टाकल्यासारखं लोकांची घुसमट तर झालीच असेल. नक्कीच घुसमळ झाली. आणि जेव्हा चार्ल्स दुसरा पुन्हा सत्तेवर आला आणि राजेशाहीची पुनर्स्थापना म्हणजेच रिस्टोरेशनचा काळ सुरू झाला, तेव्हा ही बंदी उठवली गेली. आणि बंदी उठवल्यावर काय झालं? जणू काही प्रेशर कुकरचा व्हॉल्व उघडला गेला. अत्यंत मोकळ्या, बंडखोर आणि काहीशा अश्लील कॉमेडीज रंगभूमीवर आल्या. लोकांनी जुन्या निर्बंधांचा सूड या नव्या साहित्यातून घेतला.
म्हणजे एकदम टोकाची प्रतिक्रिया. होय, आणि या सगळ्या गोंधळातून जेव्हा लोकांना भावनांच्या अतिरेकाचा कंटाळा आला, तेव्हा त्यांनी तर्क आणि नियमांचा शोध सुरू केला. त्यातूनच ऑगस्टन साहित्याचा उदय झाला, जिथे तर्कशास्त्र आणि विडंबन म्हणजे सॅटायर याला महत्त्व आले. अच्छा. आणि याच शांततेच्या काळात साहित्यातील एक सर्वात क्रांतिकारी प्रकार जन्माला आला ना, तो म्हणजे कादंबरी किंवा नॉव्हेल. अगदी बरोबर. पण एक मिनिट, कादंबरी म्हणजे त्याआधी लोक फक्त नाटके पाहत किंवा कविता वाचत असत. होय, तसंच होतं. पण आता समाज बदलत होता, मध्यमवर्ग वाढत होता, लोकांकडे फावला वेळ होता, आणि त्यामुळे घरात रात्रीच्या वेळी मेणबत्तीच्या प्रकाशात निवांत बसून आपल्या स्वतःच्या वेगाने वाचता येईल अशा लांबचक कथांची गरज निर्माण झाली. आफ्रा बेन या पहिल्या व्यावसायिक महिला कादंबरीकार मानल्या जातात. अरे वा, महिला कादंबरीकार. हो, त्यांनी 1688 मध्ये ओर्नोको नावाची कादंबरी लिहिली. हे महिलांच्या दृष्टीने साहित्यातील एक खूप मोठं पाऊल होते. हे खूपच महत्वाचं आहे, कारण कादंबरी हा प्रकार समाजाचा आरसा बनत होता. डॅनियल डेफोने रॉबिन्सन क्रुसो लिहिलं, तर जॉनथन स्विफ्टने गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स. हो, आपण गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स लहान मुलांची गोष्ट म्हणून वाचतो, पण स्विफ्टनी केवळ मनोरंजन म्हणून हे लिहिलं नव्हते. त्याने वसाहतवाद आणि तत्कालीन राजकीय विसंगतीविरुद्ध अत्यंत तीक्ष्ण विडंबनात्मक किंवा सॅटिरिकल लेखन केले होते. अलेक्झांडर पोप यानेही उपहासात्मक कविता लिहिल्या. अगदी बरोबर. तो काळ तर्काचा होता. पण जसं 18वं शतक संपत आलं, तसा हा तर्काचा काळ मागे पडून एक मोठी लाट आली. कोणती लाट? ती म्हणजे रोमॅन्टिसिझमची. आणि यामागचे मुख्य कारण म्हणजे समाजात घडणारी औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे कारखाने आले, शहरांमध्ये धुरांडी उभी राहिली, नद्या प्रदूषित झाल्या. लोकांचं जीवन एका यंत्रासारखे, घड्याळाच्या काट्यावर चालणारे झाले. हो, सगळं यांत्रिक झालं होतं. मला तर हे रोमॅन्टिक कवी म्हणजे आधुनिक काळातल्याचे बंडखोर वाटतात. कसे? जे कॉर्पोरेट जगाच्या यांत्रिकपणाला कंटाळून आपला लॅपटॉप बंद करून निसर्गात आश्रय घेतात आणि म्हणतात की यात काहीच अर्थ नाही, खरी शांतता निसर्गात आहे. तसंच काहीसं होतं का हे? हे सादृश्य अगदी परफेक्ट आहे. जेव्हा समाज अति यांत्रिक आणि पैसा केंद्री होतो, तेव्हा कलाकारांची पहिली प्रतिक्रिया ही भावनांच्या, निसर्गप्रेमाच्या आणि मानवी मूल्यांच्या रूपानेच बाहेर पडते. म्हणजे ते फक्त फुलांवर कविता करत नव्हते तर? यंत्रांच्या जगात माणूस आपली माणुसकी हरवत चाललाय या भीतीतून त्यांची निर्मिती होत होती. विलियम ब्लेक, विलियम वर्ड्सवर्थ आणि जॉन कीट्स यांनी निसर्ग आणि मानवी भावनांना केंद्रस्थानी ठेवून अत्यंत ताकदीच्या कविता लिहिल्या. पण हे रोमॅन्टिक स्वप्नरंजन फार काळ टिकलं नाही ना, कारण त्यानंतर आलेल्या व्हिक्टोरियन काळात परिस्थिती भयानक वास्तववादी झाली होती. हो, व्हिक्टोरियन काळ म्हणजे साहित्याच्या जगातला चार्ल्स डिकन्सचा काळ. डिकिन्स, त्यांच्या कादंबऱ्या तर खूप प्रसिद्ध आहेत. डिकिन्स आणि इतर व्हिक्टोरियन लेखकांनी साहित्याला जणू काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम किंवा शोधपत्रकारितेचं स्वरूप दिलं. शोधपत्रकारिता साहित्यात? हो, त्यांनी औद्योगिक शहरांमधील अंधकार, कामगारांचे आणि विशेषतः लहान मुलांचे होणारे शोषण जगासमोर मांडले. डिकन्सने ऑलिव्हर ट्विस्ट आणि ब्लीक हाऊसमधून तत्कालीन समाजव्यवस्थेवर आणि गरिबांच्या शोषणावर प्रखर टीका केली. म्हणजे कादंबरी हे आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नव्हते. अजिबात नाही. ते सामाजिक न्यायासाठी आणि कायदे बदलण्यासाठी वापरले जाणारे एक शक्तिशाली अस्त्र बनले होते. आणि याच काळात साहित्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारी गोष्ट घडली, जी मला नमूद करावीशी वाटते. सांगा ना. शार्लॉट, एमिली आणि ॲन ब्रॉन्टे या तिघी बहिणींनी अत्यंत गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. पण जेव्हा एमिली ब्रॉन्टेची वदरिंग हाईट्स ही कादंबरी प्रकाशित झाली, तेव्हा त्यातील गडद, हिंसक भावना आणि मानवी स्वभावाचे रांगडे चित्रण पाहून तत्कालीन समीक्षकांना वाटलं होतं की हे पुस्तक एखाद्या पुरुषानेच लिहिलं असेल. अरेच्चा. कोणत्याही स्त्रीला अशा हिंसक भावना असू शकतात किंवा ती इतक्या प्रखरपणे लिहू शकते, हे तत्कालीन पुरुषी समाजाला पचनीच पडत नव्हतं. त्या काळात स्त्रियांना साहित्य विश्वात किती संघर्ष करावा लागत होता हे यातून स्पष्ट दिसतं. म्हणूनच ब्रॉन्टे बहिणींनी सुरुवातीला पुरुषांच्या नावाने लेखन केले होते. खरंच, साहित्यातून केवळ कथाच नाही, तर तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पूर्वग्रहही कसे प्रतिबिंबित होतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी. आणि याच काळात समुद्रापार अमेरिकन साहित्यानं आपली युरोपियन नाळ तोडून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती. हो, अमेरिकन लेखक मार्क ट्वेनने ॲडव्हेंचर्स ऑफ हक्कलबरी फिन लिहिले.
त्याने युरोपियन उच्चभ्रू शैलीची नक्कल न करता चक्क स्थानिक अमेरिकन बोली भाषेचा वापर केला. हो, ते खूप महत्वाचं होतं. त्याचे पात्र पुस्तकी भाषेत बोलत नव्हते, तर रस्त्यावरचे सामान्य लोक जसे बोलतात तसेच बोलत होते आणि तिथून अमेरिकन साहित्याची एक स्वतंत्र शैली निर्माण झाली. पण त्यानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीला साहित्याच्या आणि विचारांच्या जगात जो भूकंप झाला त्याने पूर्वीची सगळी गणितेच बदलून टाकली. मॉडर्निझम. हो, या पर्वाला आपण मॉडर्निझम किंवा आधुनिकतावाद म्हणतो. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. चार्ल्स डिकेन्सच्या कादंबऱ्यांमध्ये एक सुरळीत सुरुवात असते, मध्य असतो आणि एक परिपूर्ण शेवट असतो. हो, हॅपी एंडिंग. सगळं कसं व्यवस्थित सोडवलेलं असतं. मग आपण तिथून जेम्स जॉयस किंवा व्हर्जिनिया वोल्फ यांच्या अत्यंत क्लिष्ट गुंतागुंतीच्या साहित्याकडे कसे पोचलो? हा बदल इतका अचानक कसा झाला? हा बदल अचानक नव्हता. तो साहित्याबाहेर घडणाऱ्या प्रचंड मोठ्या उलथापालथींचा परिणाम होता. बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला चार्ल्स डार्विनचे उत्क्रांतीचे सिद्धांत आले. अच्छा. कार्ल मार्क्सचे आर्थिक विचार आणि सिग्मंड फ्रॉइडचे मानवी मनाच्या अचेतन पातळीविषयीचे सिद्धांत, हे सगळं एकाच वेळी जगाला हादरवत होतं. एक मिनिट, म्हणजे डार्विन आणि फ्रॉइडचा साहित्याशी थेट संबंध आला? हो ना. फ्रॉइडने दाखवून दिलं की मानवी मन हे अजिबात सरळ नाहीये. ते प्रचंड गुंतागुंतीचं आणि आतल्यात चालणाऱ्या संघर्षांनी भरलेलं आहे. त्यातच पहिल्या महायुद्धाची भीषणता जगाने पाहिली. लाखो तरुण युद्धात मारले गेले. म्हणजे जेव्हा जगच इतकं विस्कळीत, क्रूर आणि भयानक झालंय, तेव्हा एखाद्या लेखकाला हॅपी एंडिंगवाली सरळसोट गोष्ट सांगणं खोटारडेपणाचं वाटू लागलं असेल. अगदी तसंच. वास्तवाबद्दलचा त्यांचा विश्वासच उडाला. जगण्यात एकच एक सत्य अस्तित्वात आहे हा जुना समज पूर्णपणे खोटा ठरला. मग त्यांनी काय केलं? वास्तव हे तुकड्यांमध्ये विभागलेले आणि अत्यंत वैयक्तिक आहे हे लेखकांना जाणवू लागलं. साहित्यातून तो सर्वज्ञानी निवेदक जो सगळी कथा सांगतो तो गायब झाला. त्याऐवजी व्हर्जिनिया वुल्फ आणि जेम्स जॉयस यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या तंत्राचा वापर सुरू केला. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे जाणीवेचा प्रवाह. श्रोतेहो, आपण याचा विचार करूया. आता तुम्ही हा आमचा संवाद ऐकत आहात, पण त्याच वेळी तुमच्या मनात दुपारच्या जेवणाचा विचार येऊ शकतो. हो, बरोबर. किंवा उद्याच्या एखाद्या कामाचा ताण असू शकतो, किंवा अचानक लहानपणीची एखादी पुसटशी आठवणही येऊ शकते. मानवी मन असं एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आणि अस्ताव्यस्तपणे चालतं. अगदी बरोबर. आणि हेच जॉयससारख्या लेखकांनी साहित्यातून कागदावर उतरवलं. ही जीवनातील तुटलेपणा अत्यंत प्रखरतेने व्यक्त केला. पण 20व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी साहित्यात आणखी एक क्रांती झाली. इंग्रजी साहित्य केवळ ब्रिटन किंवा अमेरिकेपुरते मर्यादित राहिले नाही. नाही, अजिबात नाही. ब्रिटिश साम्राज्याचा विस्तारामुळे इंग्रजी भाषा जगभरात पोहोचली होती आणि ज्या वसाहतींवर ब्रिटिशांनी राज्य केलं तिथल्याच लेखकांनी इंग्रजी भाषा हाती घेतली आणि त्यातून नव्या जागतिक साहित्याची निर्मिती केली. याला आपण इंग्रजी साहित्याचा जागतिक विस्तार म्हणू शकतो. वसाहतवादाच्या अस्तानंतर नायजेरियाचे चिनुआ अचेबे, भारताचे R.K. नारायण आणि सलमान रश्दी आणि दक्षिण आफ्रिकेच्या नादिन गॉर्डिमर, हो, अशा जगभरातील लेखकांनी इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांनी आपापल्या देशातील संस्कृती, स्थानिक परंपरा आणि वसाहतवादाच्या खुणा इंग्रजीतून मांडल्या. म्हणजे इंग्रजी भाषा आता फक्त ब्रिटिशांची राहिली नव्हती. बरोबर. ती जागतिक अभिव्यक्तीचं माध्यम बनली होती आणि या लेखकांना त्यांच्या असामान्य योगदानासाठी नोबेल पारितोषिकही मिळाले. खरंच, अँग्लो सॅक्सन काळातील शेकोटीभोवती बसून गाणाऱ्या त्या निनावी कवींपासून ते आजच्या जागतिक स्तरावरील लेखकांपर्यंतचा हा 1400 वर्षांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. इंग्रजी साहित्याने मानवी समाजाचे, त्याच्या शोकांतिकांचे, युद्धांचे आणि त्याच्या प्रगतीचे अगदी हुबहूब चित्रण केले आहे. साहित्य हा नेहमी समाजाचा आरसा राहिला आहे. बघा, भाषा बदलली, तंत्रज्ञान बदलले, छपाई यंत्राकडून आपण आता ई-बुक्सकडे आलो. हो ना. पण मानवी भावनांना, संघर्षाला आणि जगण्याच्या अर्थाला शब्दबद्ध करण्याची ती आदिम गरज कायम राहिली. हेच या 1400 वर्षांच्या प्रवासाचे मुख्य सूत्र आहे. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट. आपण मगाशी पाहिले की 15व्या शतकात जेव्हा छापखाना आला तेव्हा इंग्रजी भाषेचं प्रमाणीकरण सुरू झालं. स्पेलिंग निश्चित झालं आणि सर्वांसाठी एकच प्रमाणित इंग्रजी भाषा निर्माण झाली. हो, स्टँडर्डायझेशन झालं. पण आजच्या इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या काळात चित्र पुन्हा एकदा बदलताना दिसतंय. अगदी बरोबर.
तंत्रज्ञान पुन्हा एकदा भाषेला वेगळे वळण देते. आज जगभरातील लोक इंटरनेटवर आपापल्या स्थानिक छटांसह, संक्षेपांसह आणि वेगळ्या व्याकरणांसह इंग्रजी लिहत आहेत आणि वाचत आहेत. इंटरनेटची स्वतःची अशी एक वेगळीच भाषा तयार झालीय. मग भविष्यात असं होईल का की इंग्रजी साहित्य पुन्हा एकदा त्या जुन्या अँग्लो सॅक्सन काळासारखं वेगवेगळ्या प्रादेशिक आणि डिजिटल बोलीभाषांमध्ये विभागलं जाईल? खूपच शक्य आहे. घराच्या विटा आणि सिमेंट पुन्हा एकदा पूर्णपणे बदलून गेलेलं असेल. यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.